आणि यानंतर बातमी आहे मुदतवाढ मिळाल्यानंतर भैयांच्या वाढलेल्या मुजोरीची। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्य सरकारकडून आता 1 वर्षाची अतिरिक्त मुदतवाढ दिलेली आहे। या निर्णयामुळे परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मोठा जल्लोष केलाय। मुंबईमधल्या गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये धडक युनियन कामगार संघटनेच्या कार्यालयाच्या बाहेर शेकडो चालकांनी एकत्र येत नाच गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी इकडच्या चालकांशी बातचीत केलेली आहे, आपण बघूया। तब से हमारा संबंध इस महाराज से है। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना दिलासा देत मराठी शिकण्यासाठी तब्बल 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। यामुळे कुठेतरी रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये आनंद पाहायला मिळतोय। आज गोरेगावच्या आरे कॉलनीमधील एका कार्यालयाबाहेर देखील त्यांनी जल्लोष केला होता। आपण त्याच ठिकाणी आहोत, जे रिक्षा चालक टॅक्सी चालक आहेत त्यांच्याशी देखील आता संवाद साधणार। दादा, कसं पाहता या निर्णयाकडे? आम्हाला मुख्यमंत्रीने 1 वर्षाचा टाइम वाढवून दिले, आम्हाला खूप आभार प्रकट करतो। आम्हाला मराठी सिखायचा आणि मुंबई का इज्जत करने का, मुंबई का मान सम्मान हमको करना है, मराठियों का मान सम्मान करना है। हमारे यहाँ से रोजी रोटी चलती है, हमको मराठी 15 शब्द सीखना है, कोई बड़ी चीज़ नहीं। मैंने एक महाराज बात किया, तो एक पैसेंजर से मैंने बात किया, छुट्टे पैसे आहेत का? तो वो बोले हो। मैंने बोला बस, तो मुझे 50 रुपया एक्स्ट्रा दिए। बोला भैया आपने मराठी में बात की, मैं आपको 50 रुपया एक्स्ट्रा दे रही हूँ। तो मुझे बहुत सम्मान दिए, मैं उनकी भाषा का बहुत सम्मान करता हूँ, मुझे बहुत अच्छा लगता है। हम सीखेंगे, कोशिश पूरा करेंगे उनका भाषा का। जे रिक्षा टॅक्सी चालक मराठी बोलणार नाही त्यांना मारण्याचा देखील इशारा मनसेकडून दिला, याच्याकडे कसं पाहताय? ते आमचे साहेब आहे अभिजित राणे साहेब, त्यांनी सांगितले आहे की आम्हाला आमचे जे एवढे रिक्षा टॅक्सीवाले आहेत त्यांना कोणतरी तक्रार केला, चाहे कुठल्या पक्षाचे पण कोणतरी असेल, तर आमचे धडक कामगार युनियन त्याच भाषेत त्यांना समजवणार।